वेलकम टू न्यू परफेक्ट स्टडी सेंटर. तर आज आपण आपल्या चॅनलवरती DMERने घेतलेल्या 2023चे PYQs प्रिवियस इयर क्वेश्चन सिरीज बघत आहोत. तर या अगोदर आपण इंग्लिशचा पार्ट 1 बनवलेला आहे. तर आता आपण इंग्लिश क्वेश्चनचा पार्ट 2 बनवणार आहे. जवळपास याच्यामध्ये 25 क्वेश्चन राहणार आहेत. तर अशाच प्रकारे तुम्हाला क्वेश्चन येणे अपेक्षित आहे. तर चला, question number 1, select the most appropriate antonyms of the word in brackets in the following sentence. Rohini was abstemious in her lunch and ate very little throughout the afternoon. Answer number 4, self-indulgent. जे कंसातलं आहे ते abstemious आहे, त्याचा अँटोनिम्स आहे सेल्फ इंडिजिएंट, म्हणजे स्वतःबद्दल. Question number 2, select the most appropriate option to fill in the blank. My great grand uncle died. माझे जे काही आजोबा, जे ग्रेट ग्रँड अंकल आहेत ते मृत्यू पावले. Answer number 4, hairless. Question number 3, select the most appropriate antonyms of the given word. Ephemeral, तर त्याचा आहे internal. Question number 4, select the most appropriate option to fill in the blank. Either sit quietly or leave the meeting. Question number 5, parts of a sentence are given below in the jumble order. Arrange the parts in the correct order to form a meaningful sentence. meaningful sentence आपल्याला जे जंबल सेंटेन्स आहे ते व्यवस्थितरित्या जोडवायचे आहेत. तर आन्सर नंबर 2 आहे, पहिले बी आहे. वेअर मेड द टेक इंटरेस्ट, म्हणजे त्याच्यामध्ये तुम्हाला उत्साह असणे. नंतर ए आहे, इन द मॅनर इन विच दे वेअर गव्हर्न. डी आहे, इन द टॅक्सेस द पेड. आणि सी आहे, इन द रिटर्न दे गॉट फ्रॉम दस टॅक्सेस. क्वेश्चन नंबर 6, सिलेक्ट द ऑप्शन दॅट कॅन बी यूज ॲज अ वन वर्ड सबस्टिट्यूट. एका शब्दाकरिता अनेक शब्द किंवा अनेक शब्दाकरिता एक शब्द आपल्याला शोधायचा आहे. फ्रेज दिलेली आहे आणि त्या फ्रेजबद्दल एक शब्द शोधायचा आहे. वन हू हाइड्स, जो कोणी आहे तो लपतो. अवे ऑन अ शिप, म्हणजे शिपपासून दूर. टू ऑब्टेन अ फ्री पॅसेज. आन्सर नंबर 4, स्टोवे वे. क्वेश्चन नंबर 7, सिलेक्ट द मोस्ट ॲप्रोप्रिएट अँटोनिम्स द गिवन वर्ड. अनस्क्रिप्टुलस आणि आन्सर आहे 2, कॉन्सिक्विएन्शियस. क्वेश्चन नंबर 8, चूज द ऑप्शन विच द करेक्ट पंक्च्युएशन ऑफ द फॉलोइंग सेंटेन्स. ॲज मॅकबेथ लेफ्ट द रूम ही हर्ड अनदर व्हॉइस विच क्राईड स्लीप नो मोर. मॅकबेथ हॅज मर्डर्ड स्लीप. ते व्यवस्थितरित्या आपल्याला लावायचं आहे. आन्सर नंबर 2, ॲज मॅकबेथ लेफ्ट द रूम, ज्या वेळेस मॅकबेथने रूम सोडली. ही हर्ड अनदर व्हॉइस विच क्राईड, आणि तिने ओरडण्याचा दुसरा आवाज ऐकला कुणाचा तरी. स्लीप नो मोर, झोपला. आणि नो मोर म्हणजे काय, जिवंत नसणे. मॅकबेथ हॅज मर्डर्ड स्लीप. Question number 9, parts of a sentence are given below jumble order. Arrange the parts of the correct order to full from meaningful sentence. CADB आहे. Answer number 2, of creative expressions that allows individuals to translate their ideas, vision and concept. नंतर आहे B, into tangible structures. Question number 10, select the most appropriate option to fill in the blank. The bell fill in the blanks when we enter the class. Answer number 4, had rung. Perfect past tense. Question number 11, select the most appropriate option to fill in the blank. The meeting fill in the blanks at 5:30. Answer number 1, starts. The meeting start at 5:30, म्हणजे 5:30 वाजता मीटिंग चालू झाली किंवा 4:30 वाजता. क्वेश्चन नंबर
12. Select the option that can be used as a one-word substitute for the given phrase. शब्द दिलेले आहेत आणि त्याबद्दल एक वाक्याचा समूह दिलेला आणि त्याबद्दल एक शब्द आपल्याला निवडायचा आहे. ॲन एक्स्ट्रीम फिअर म्हणजे घाबरणे ऑफ बिईंग इन अ स्मॉल कन्फाइंड प्लेस, छोट्याशा जागेमध्ये. ॲन्सर नंबर 2, क्लॅस्ट्रोफोबिया. Question number 13. Select the most appropriate synonyms of the word in bracket in the following sentence. Rupa tried to make reparation for her urinary behavior with her in-laws. Answer number 1, compensation. Question number 14. Select the option that can be used as a one-word substitute for the given phrase. The art of preserving skin of animal, birds and fish. मग आता बर्ड आणि फिश हे जे काही ॲनिमल्स आहेत यांचे जे मांस आहे ते कशा प्रकारे प्रिझर्व केले जाते किंवा सुरक्षित ठेवले जाते तर त्याला काय म्हणतात. ॲन्सर नंबर 4, टॅक्सिडर्मी. क्वेश्चन नंबर 15. Select the most appropriate option, fill in the blank. The gifted a new pair of earring to his beloved. काय ॲन्सर नंबर 3, बॅरॉन. क्वेश्चन नंबर 16. Select the most appropriate option to fill in the blank. रेहाना हॅज अ व्हेरी गुड. रेहाना हे खूप छान आहे. ट्रूप्स फॉर डान्स ड्रामाज. कशाकरिता ट्रूप्स आहे. ट्रूप्स म्हणजे तुकडी आहे. कशाकरिता फेमस आहे, चांगले आहे, डान्स आणि ड्रामाजकरिता. क्वेश्चन नंबर 70. चूज द ऑप्शन विथ द करेक्ट पंक्च्युएशन ऑफ द फॉलोइंग सेंटेन्स. आता याच्यामध्ये पंक्च्युएशन लावायचे आहेत, चिन्ह, विरामचिन्ह वगैरे. वेअर ॲज द हॅमर, व्हॉट डीड आय डू विथ द हॅमरर. वेअर द हॅमरर म्हणजे तो हॅमरर कुठे आहे, म्हणजे ठोकणारा किंवा त्याला आपण लोअर वगैरे म्हणतो एक्सेट्रा. व्हॉट डू आय डू विथ द हॅमर, मला काय पाहिजे की बाबा मला हातोडी पाहिजे. क्वेश्चन नंबर 18. पार्ट्स ऑफ द सेंटेन्स आर द गिवन बिलो इन अ जंबल ऑर्डर. अरेंज द पार्ट्स इन द करेक्ट ऑर्डर. DABC. लिसन टू not only on account of its from which is delivered but for the matter the voice had to be. तो व्हॉइस म्हणाला. क्वेश्चन नंबर 19. सिलेक्ट द मोस्ट ॲप्रोप्रिएट ऑप्शन टू फिल इन द ब्लँक. याच्यामध्ये आपल्याला ऑप्शन द्यायचं आहे तर याच्यामध्ये जे एक्सप्लेनेशन मार्कवाला आहे ते आपल्याला यायचं आहे. तर पहा, यू हॅव डन वेल तर काय येणार आहे, ब्रावो. ब्रावो हा आनंदासाठी वापरला जातो, म्हणजे यू हॅव डन वेल, तू चांगल्या प्रकारे तुझं कार्य केलं आहे. क्वेश्चन नंबर 20. चूज द करेक्ट अँटोनिम्स. फिलिस्तीन. ॲन्सर नंबर 2, कल्चर. म्हणजे फिलिस्तीनीची जे कल्चर आहे, कल्चर म्हणजे आपण संस्कृती म्हणतो. क्वेश्चन नंबर 21. चूज द करेक्ट वर्ड टू फिल इन द ब्लँक. सिंहगड वॉज कॉट रेड हँडेड and so dismissed from her service for treating great Indian classical music with. सिंहगडमध्ये रेड हँडेडला पकडण्यात आले, त्याला डिसमिस करण्यात आलं, सर्व्हिस फॉर ट्रेटिंग ग्रेट इंडियन क्लासिकल म्युझिक म्हणजे जे पारंपरिक आपलं गायन आहे ते त्याला म्हणतात इररिव्हरन्स. क्वेश्चन नंबर 22. सिलेक्ट द मोस्ट ॲप्रोप्रिएट अँटोनिम्स ऑफ द अंडरलाईन वर्ड इन द सेंटेन्स. सीमा लाईक टू वेअर क्लोथ्स दॅट एक्सिटेटेड हर लवली फिगर. ॲन्सर नंबर 2, टोन डाऊन. क्वेश्चन नंबर 23. सिलेक्ट द मोस्ट ॲप्रोप्रिएट सिनोनिम्स ऑफ द अंडरलाईन वर्ड इन द सेंटेन्स. राकेश ट्राईड टू मेक अ surreptitious recording of the whole event. Answer number 4, clandestine. Question number 24. Complete the sentence with the correct option. Akash, fill in the blanks, lived here.
Answer number 3, firmly. Question number 25. Select the option that can be used as a one-word substitute for the given phrase. The action of looking within or into one's own mind. आता जे ॲक्शन आहे किंवा कृती आहे ती पाहत आहे विदिन ऑर लवकर इंटू वन्स वन माइंड म्हणजे त्याच्या स्वतःच्या शक्तीनुसार किंवा मनानुसार. तर त्याच्याकरिता जे काही वन वर्ड सबस्टिट्यूशन आहे ते आपल्याला पाहायचं आहे. इंट्रोस्पेक्शन म्हणजे काय? आतील आंतरिक मनाचा. तर आपण ह्याच्यामध्ये 1 ते 25पर्यंत क्वेश्चनचे आन्सर बघितलेले आहेत, जेणेकरून विद्यार्थ्यांना क्वेश्चनचा आवाका किंवा आढावा घेता यावा. त्याचप्रमाणे आपण ही सिरीज चालू केलेली आहे. तुम्हाला असं वाटत असेल सर समजून सांगण्याकरता भरपूर वेळ लागतो आणि त्याचबरोबर जे काही वर्ड्स असतात, सिनॉनिम्स असतात, अँटोनिम्स असतात, हे संपूर्ण नवीन वर्ड्स असतात आणि त्यांचा शब्दसुद्धा पाहायला खूप टाईम लागतो. तर आपण याच्याच धर्तीवर अभ्यास करायला पाहिजे. तर अशाच प्रकारे चॅनलसोबत राहण्याकरता चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.